नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्हाला मी मधून एक जगाचा फेरफटका करून आणत असते की मला भेटलेली माणसे किंवा व्यक्तिमत्वाची विविध पैलू यामध्ये तुम्हाला मला भेटलेल्या खास लोकांची ओळख करून देत असते. कारण तो एक मी स्वतःला छंद लावून घेतलेला आहे की आपण कुणाला भेटतो तर त्याच्यातली एक खासियत ओळखली पाहिजे. मंडळी, कुणाचंही कौतुक करण्यामध्ये मोठेपणा असतो असं नाही, पण तो एक मनाचा दिलदारपणा आपण समजायला पाहिजे. आणि समोरच्याचं कौतुक केल्याने आपलं काही कमी होत नाही, पण त्याचं मॉरल खूप वाढतं आणि तो प्रत्येक कामाला मोटिवेट होत असतो. आणि हे मोटिवेशन खूप महत्त्वाचं असतं. आजच्या काळामध्ये अगदी कलियुगामध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलंच आहे, इतकी जेलसी आणि राग लोभ सगळं इतकं चाललेलं आहे की मोटिवेशन म्हणा, कोणाचं कौतुक करणं, ह्या गोष्टी तर अगदी दूरपर्यंत कानाला ऐकू येतील की नाही भीती वाटायला लागली आहे बघा. तसंच मी तुम्हाला आज एका अद्वितीय माणसाची ओळख करून देणार आहे. आमचे कलिग म्हणा किंवा मित्र म्हणा किंवा माझा मुलगा म्हणा त्याला तुम्ही. श्री योगेश राठोड म्हणून MS आहेत अकोल्यामध्ये, सर्जन आहेत ते, सिव्हिल हॉस्पिटलला म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटलला. वय लहान आहे, माझ्या मुला एवढंच वय आहे, पण मॅच्युरिटी आणि समजदारी इतकी आहे की ते सहज कुणालाही मदत करायला तयार असतात. कुणी म्हातारे आजोबा जर ॲडमिट झाले दवाखान्यात, त्यांनी बघितलं की आजी म्हातारे आहेत तर तो सांगतात, आजी तुम्ही घरी जा, मी आजोबांना स्पेशल रूम देऊन त्यांचं लक्ष ठेवतो आणि मी सगळं त्यांची काळजी घेतो, तुम्ही घरी जा. इतक्या मोठ्या पदावर असताना इतकं समाधानी राहणं आणि इतकं सतत तत्पर राहणं ही साधी गोष्ट नाही आहे. आमच्याकडे मध्येच एक मोठा प्रसंग घडला होता आणि यावेळेस मी एकटीच होती इथे आणि माझ्या पतींना ॲडमिट करायची वेळ आली होती मोठ्या हॉस्पिटलमध्ये. तर ते ताबडतोब धावून आले होते आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी मला सांगितलं की काकू तुम्ही पैशाची काळजी करू नका, मी डॉक्टरांशी बोलून घेतो, तुम्ही नंतर पैसे भरा. कारण सगळं अचानक झाल्यानंतर रात्री 1-1:30 वाजता तुम्ही पैसे कुठून आणणार ना. आणि कार्ड घ्यायला ते तयार नव्हते जास्त, थोडंफार घेऊ म्हणे, 10-15 हजार घेऊ शकतो म्हणे आम्ही, जास्त नाही. आणि ICUमध्ये वगैरे तर फटाफट पैसे लागतात. पण या माणसाच्या एका शब्दावरती माझ्या मिस्टरांची ट्रीटमेंट सगळी चालू झाली आणि सगळं फटाफट होऊन संध्याकाळपर्यंत मी पैशाची व्यवस्था करून मी गेली भरायला पैसे. त्यांनी मला बोलावलं, मॅडम आल्यात का तुम्ही? म्हटलं हो आली आहे, पैसे घेऊनच आली आहे, पण योगेश सरांसाठी मी थांबली की योगेश सर म्हणाले आपण दोघं जाऊन भरू. ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही. त्यांनी मला पैसे पण भरायला मदत केली. नाही तर अशा वेळेस एक व्यक्ती खूप गोंधळून जाते आणि अशा वेळेसच मॉरल सपोर्ट पाहिजे असतो कुणाचा सुद्धा आपल्याला. तर अशा वेळेस या माणसाची आठवण आल्याशिवाय मग राहते का बघा, तुम्ही सांगा मला. तो जर तत्परतेने एका पायावर धावून आला असेल आणि 8-8 तासामध्ये तो 2-3 वेळा राऊंड मारून स्वतःची नोकरी सांभाळून येऊन चक्कर मारून, काकू तुम्हाला पैसे पाहिजे का, काकू तुम्हाला काय पाहिजे, काकू मी एक चक्कर टाकतो, औषध आणून पाहिजेत का, असं सगळं विचारायचा. ते झालं दवाखान्यातलं. आणि दवाखान्यात डिस्चार्ज होऊन घरी आल्यानंतर सुद्धा त्या माणसाने सलाईन लावलं आणि इंजेक्शन लावण्याची जबाबदारी स्वतः हाताने उचलली. ड्युटीला पंचिंगला जायच्या आधी ते स्वतः येऊन जायचे, नाश्ता झाला का, मी 9ला येईल, 8:30ला नाश्ता तयार ठेवा, 9ला नाश्ता करून सलाईन लावून 10पर्यंत थांबून ते निघून जायचे. परत 4 वाजता एक राऊंड मारायचे की काही कमी जास्त आहे का, काही पाहिजे का, नारळ ॲपल चिकू काय पाहिजे का. म्हणजे अगदी घरच्या मुलासारखीच त्यांनी जबाबदारी घेतली होती. मग मी याला विठ्ठल नको म्हणू तर काय म्हणू, भक्तांच्या हाकेला धावून येणारा विठ्ठलच म्हणायचा याला. कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.